सोनूली बाकी लोक काय? मॅम कोणी आलंच तर नाही. मी मेसेज टाकते. हा ठीक आहे. आपण 2 मिनिट वेट करू, त्यानंतर स्टार्ट करू. ठीक आहे. येस. स्टार्ट करायचं आपण. आपलं काय चालू होतं?
लिमिटेशन संपलेले आहेत आपले. झालेत ना आपलं लिमिटेशन्स. आज आपण स्कोप बघू. स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग हेल्प्स इन अ मॅनेजमेंट फंक्शन्स. कुठले आहेत मॅनेजमेंट फंक्शन्स? कुठल्या पद्धतीचं आपण मॅनेजमेंट करतो मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये? माझा आवाज येत आहे ना? मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये आपण काय मॅनेज करतो? सांगा ना. मॅम मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये पूर्ण कंपनीचं व्यवस्थापन ते मॅनेज करत असतो. मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय होतं हे आपण बघितलं होतं. काय आहे मॅनेजमेंट? तेच मॅनेजमेंट फंक्शन्स आहेत. ठीक आहे. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग हे जे आहेत हे मॅनेजमेंट फंक्शन्स आहेत. आता मला एक सांगा मॅनेजमेंट अकाउंटिंग काय बघतो आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये? काय काय मॅनेज करतो? मॅनेजमेंट अकाउंटिंगला कुठे कुठे स्कोप आहे? काय स्कोप आहे त्याचा? अकाउंटिंगचे किती टाइप्स आहेत? बरं जाऊ दे. फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय ते सांगा मला. सांगा फायनान्शियल अकाउंटिंग काय आहे? कशाला म्हणतात फायनान्शियल अकाउंटिंग? काय येतं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये? काय होतं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये? म्हणजे फायनान्स म्हणजे काय होतं? ऐकला नाही का फायनान्स शब्द याच्या आधी? ऐकलंय मॅम. फायनान्स म्हणजे काय होतं मग? काय होतं फायनान्स म्हणजे? फायनान्शियल बजेट शब्द ऐकला आहे? दरवर्षी जे आपलं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये फायनान्शियल बजेट मांडला जातो. येस मॅम. मांडला जातो का? आर्थिक बजेट आहे ते.
आपल्या कंपनीचा आर्थिक बजेट जो आहे तो म्हणजे काय, फायनान्शियल बजेट. अकाउंटिंग तुम्हाला माहितच आहे. अकाउंटिंग म्हणजे काय करून ठेवणे, सेव्ह करून ठेवणे. आर्थिक बजेट सेव्ह करून ठेवणे. दॅट इज अ फायनान्शियल अकाउंटिंग. सिंपल आहे. काय येतं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये? Financial accounting provide past data which help management to forecast and plan its financial activities for the future period. काय प्रोव्हाइड करतं फायनान्शियल अकाउंटिंग? फ्युचर ऍक्टिव्हिटीज साठी ते काय प्रोव्हाइड करतं आपल्याला? पास्ट डाटा. म्हणजे आपल्याकडे जे जो पास्ट डाटा आहे त्याच्यावरून आपण आपल्या समोरचं जे काही फायनान्स जे आपल्याला लावायचं आहे, आपल्या कंपनीला जे काही फायनान्स प्रोव्हाइड करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल? आधी पास्ट डाटा बघावा लागेल आणि त्याच्यानुसार आपण काय तयार करू? समोरचं जे बजेट आहे आपलं ते बघणार. येस ऑर नो? बघणार का? हो मॅम. त्याच्यामुळे काय होणार, जे पास्ट मध्ये झालेले जे ट्रान्झॅक्शन आहे, जो एक्सपिरियन्स आपल्याला याच्या आधी येऊन गेलेला आहे त्याची काय होणार, आपल्याला मदत होणार. होणार का मदत? होणार का? अरे मदत होणार की नाही होणार? मागल्या वर्षी आपण किती खर्च केला आहे, कुठल्या पद्धतीने खर्च झालेला आहे आपला, याचे आपण फायनान्शियल बजेट तयार करून ठेवला मागल्या वर्षी. तर त्याचा आता आपल्याला फायदाच होणार ना. त्याच्यावरून आपण यावर्षी काय करायचं, काय नाही करायचं, कुठल्या पद्धतीने आपण खर्च करायचा, कुठले लिमिटेशन्स घ्यायचे, कुठे हात काय म्हणतात त्याला, कुठल्या वस्तू घ्यायच्या, कुठल्या वस्तू आहेत आपल्याकडे, ह्या सगळ्या डाटा आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये मिळणार. त्यासाठी किती खर्च झाला होता, मग यावर्षी आपल्याला किती खर्च करायचा आहे, त्याचं बजेट आपण फायनल याच्यावरून ठरवू शकतो की नाही? हो की नाही? हो मॅम. हा, समजलं. सेकंड आहे कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्टचं मिनिंग काय होतं? कॉस्ट अकाउंटिंग मीन्स काय? सांगा ना. कॉस्ट म्हणजे काय? किंमत. किंमत. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, की आपण जे प्लॅन केलेला आहे, सॉरी, आता जसं आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये बघितलं की
त्याचं आपल्याला काय होते समोर मदत होत असते. सगळ्या मागल्या वर्षीचा डाटा जर आपण बघितला तर आपल्याला त्याचं काय होणार, प्रॉफिट होईल. की आपण कसं बजेटिंग करायचं ते आपण बघू. तर आपण कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय करतो असतो की जे नेक्स्ट इयर साठी जे आपण प्लॅन्स करतो त्यासाठी काय होणार, किती बजेट लागत आहे, ते परत इथे आलं. फंक्शन्स जे आहेत आपले मॅनेजमेंट फंक्शन ते परत आपण इथे रिड्यूस करतो. सॉरी, परत आपण इथे तेच बघतो. काय आहे आपले काय आपले मॅनेजमेंट फंक्शन्स काय आहेत. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग, कंट्रोलिंग हे आपले मॅनेजमेंटचे फंक्शन्स आहेत की नाही. अरे हो की नाही. हे आपले मॅनेजमेंट फंक्शन्स आहेत की नाही, आहेत की नाही. हो की नाही एवढं तर सांगा मला. मॅम आहेत ना. आहेत ना, तर मला सांगत चला ना हो किंवा नाही. ते मला असं वाटतं की माझा आवाज जाते की नाही जात आहे, कारण सध्या कंडिशन बेकार आहे माझ्या नेटची. मला असं वाटतं की तुम्हाला ऐकायला जाऊन नाही राहिलंय. हे जे फंक्शन्स आहेत ते आपण त्याला आपण फॉलो करणार कॉस्ट काढताना. आपण याच्या आधी बघितलं आहे की जेव्हा आपण कुठलंही कंपनीचं काम करत असतो, आता आपण फायनान्शियल आपलं झालं बघू, किती फायनान्स लागणार आहे हे ठीक आहे, पण कुठल्या गोष्टीसाठी किती फायनान्स आपल्याला खर्च करायचा आहे ते आपण कशामध्ये बघणार, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये बघणार. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघावं लागेल, इन्व्हेंटरी कंट्रोल बघावं लागेल, कॉस्टिंग बघावं लागेल, डिफरन्शियल ऑफ कॉस्टिंग बघावं लागेल. म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यात काय काय आपल्याला खर्च लागेल, बजेट किती लावायचं आहे आपल्याला, कुठल्या याची कॉस्ट स्टँडर्ड कॉस्ट काढावी लागेल प्रत्येक याची. मग आपण ते जे प्रोडक्ट्स आहे त्याची कॉस्ट किती ठेवणार, ते कितीला त्याला आपल्याला कितीला सेल करायचं आहे, आपल्यासाठी ते कॉस्ट किती राहील, स्टँडर्ड कॉस्ट किती ठेवू आपण, किंवा आणखीन ज्या काही एमआरपी रेट त्याची किती ठेवल्या जाईल. एमआरपी रेट म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये बघावं लागेल, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये बघू आपण. बघणार की नाही. हो मॅम. हा देखील एक मॅनेजमेंट अकाउंटिंगचा एक स्कोप आहे. ठीक आहे. त्यानंतर येते स्टॅटिस्टिकल मेथड. काय होतं स्टॅटिस्टिकल मेथड मीन्स, काय होतं स्टॅटिस्टिकल मेथड आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो. अकाउंट आलं तिथे स्टॅटिस्टिक आलं, आलं की नाही. सांख्यिकीय पद्धत म्हणजे स्टॅटिस्टिकल मेथड. जिथे अकाउंट आलं तिथे स्टॅटिस्टिक आलंच, बरोबर आहे. येणार की नाही. अरे येणार की नाही. मॅम येईल.
आपण ते कुठल्या पद्धतीने दाखवू? ग्राफ्स, चार्ट्स, डायग्राम, इंडेक्स नंबर्स, ह्या सगळ्या पद्धतीने आपण ते दर्शवणार का? हो किंवा नाही? हो मॅम. जसं पाय चार्ट आहे, पाय चार्ट नुसार आपण दाखवू किंवा आपण बघतो की दरवर्षीचा जो डाटा आहे तो चार्ट नुसारही दाखवला जातो, ग्राफ नुसार दाखवला जातो. किती खर्च कुठे झाला आहे, कुठल्या याच्यासाठी किती खर्च आहे, हे सगळ्या गोष्टी आपण या चार्ट नुसारही दाखवू शकतो. आणि इंडेक्स नंबर्स मीन्स नंबरिंग तर असणारच आपल्याकडे त्याचं. त्याचं एक अनालिसिस आपल्याला करावं लागेल. त्याचं अनालिसिस कसं करणार आपण, सांगता येईल का? Statistical method is a simply technique. मग ती आपल्याला त्याचं अनालिसिस करायचं जर आहे तर आपण काय करू, आपण याच्या आधी पण बघितलं की अनालिसिस कसं केलं जातं. कोण सांगेल? कोण सांगेल? अंजली, सोनाली, कोण सांगेल मला अनालिसिस कसं करतो आपण? एखाद्या गोष्टीचं अनालिसिस करायचं तर आपण कसं करणार? जर मला मॅनेज कॉस्ट अकाउंटिंग बघावं लागेल मॅम. काय बघावं लागेल? प्रॉफिट लॉस कंपनीचा. हा, त्याचं ते बघावं लागेल. त्याच्यातून आपण त्याचं अनालिसिस होईल. त्यापासून विचारता तर सांगत चला ना थोडस. ठीक आहे. स्टॅटिस्टिकल मेथड ही काय आहे? युजफुल आहे आपल्या मॅनेजमेंट अकाउंटिंगला. स्टॅटिस्टिकल मेथड मुळे आपण काय करतो, प्लॅनिंग अँड फॉरकास्टिंग ह्याचं चांगल्या पद्धतीने अनालिसिस करून मग ती पद्धत आपण यूज करतो आणि ते आपल्या मॅनेजमेंट अकाउंटिंगला युजफुल आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉस्ट कंट्रोल टेक्निक. कॉस्ट कंट्रोल टेक्निक मीन्स cost control technique are an integral part of management accounting process. It includes inventory control, cost control, budgetary control, standard costing, etc.
कशाचं कंट्रोल करायचं आपल्याला याच्यामध्ये? काय इन्क्लूड आहे याच्यामध्ये? इन्व्हेंटरी कंट्रोल, कॉस्ट कंट्रोल, बजेटरी कंट्रोल, स्टँडर्ड कॉस्टिंग. ह्याचं कंट्रोलिंग कशामध्ये होतं? कॉस्ट कंट्रोल टेक्निक मध्ये. असे खूप सारे फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत की जे आपल्याला कॉस्ट कंट्रोल टेक्निकनी काय करावं लागतात? हे सगळे इकॉनॉमिक मॅनर्स आहेत की नाही आहेत? कॉस्ट कंट्रोल, बजेट, स्टँडर्ड कॉस्टिंग, हे सगळं काय आहे? इकॉनॉमिकशी जोडून आहे. येस ऑर नो? इकॉनॉमीशी जोडून आहेत की नाही आहेत? तुम्हाला कळत आहे की नाही कळत आहे? नसेल कळत तर मला सांगा, मी डबल समजून सांगते. तुम्हालाही माहिती आहे की मला बोललेलं पाहिजे, मला न बोललेलं आवडत नाही. मॅम समजतच नाहीये. मग तेव्हापासून सांगायला जात काय तुमचं? मला वाटत तुम्हाला कळून राहिलंय म्हणून मी समोर समोर जाते. सांगायचं ना मला की मॅम नाही कळलं आहे. जर आपण हावाला कंप्लीट करू त्यानंतर बाकीचे परत 3 डिस्कस करू. ठीक आहे? कॉस्ट कंट्रोल टेक्निक. आता मला सांगा कॉस्ट कंट्रोल टेक्निक मध्ये कुठले कुठले टेक्निक्स येणार? कॉस्ट, जिथे कॉस्ट आली तिथे काय आलं? इकॉनॉमी आली? पैसा आला की नाही आला? कॉस्ट आली म्हणजे खर्च आला. हो मॅम आला. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? काय कंट्रोल करायला सांगितलं आपल्याला? काय कंट्रोल करायचं आपल्याला? कॉस्ट कंट्रोल टेक्निक म्हटलंय. तर आपल्याला काय कंट्रोल करायचंय? खर्च कंट्रोल करायचा, बरोबर आहे? एखाद्या महिन्यात समजा पेमेंट झालेला नाहीये, आता कोरोना काळ सुरू आहे. फायनान्शियल प्रॉब्लेम घरी सगळ्यांच्या घरी सुरू आहे. हो मॅम. सुरू आहे. तर आपल्याला कुठला खर्च करायचा? कुठला मोस्ट इम्पॉर्टंट आहे? काय कोणती गोष्ट इम्पॉर्टंट आहे? त्याच्यासाठी आपण खर्च करू. कुठली गोष्ट इम्पॉर्टंट, कुठल्या गोष्टीला कमी इम्पॉर्टन्स आहे? कुठली गोष्ट अशी आहे की जी नाही घेतली तरी चालून जाते? त्यासाठी आपण खर्च करणार का? करणार का? मला सांगा, तुमच्या घरी लग्न आहे. आता लग्न तुम्हाला माहिती आहे की लग्नासाठी किती खर्च लागतो? स्वतःचा खर्च बघायचा, बाकीचा किती खर्च लागतो ते बघण्याची गरज नाहीये. तुमच्या बहिणीचं लग्न आहे, तुम्हाला त्याच्यात तयार व्हायसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार? ड्रेस आले, मेकअप आला, कपडे, मेकअप, सॅन्डल, हा, अजून ज्वेलरी, हा, आणखी बस एवढ्यात होऊन गेला. आता ह्या गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे? आज कुठला हळदीच्या दिवशी कुठला ड्रेस घालायचा आहे, त्याच्यावर कुठली ज्वेलरी यूज करायची आहे, कुठले सॅन्डल घालायची आहे, हो मॅम. ते झालं. त्यानंतर लग्नाच्या दिवशी तुम्ही काय घालणार?
त्याच्यावरचं ऑर्नामेंटेशन काय असणार, त्यानंतर रिसेप्शनला तुम्ही काय घालणार, त्याचं ऑर्नामेंटेशन काय असणार, ह्या सगळ्या गोष्टीचा एक वेगळा बजेट लागतो. त्यासाठी आपण वेगवेगळ्या वस्तू विकतही घेतो की नाही. हेअरस्टाईल आपल्याला काय करायची आहे, हेअरस्टाईल मध्ये किती खर्च लागेल, ह्या सगळ्या गोष्टी आल्या याच्यामध्ये. पण आता कोरोना पिरियड सुरू आहे, तर तुम्ही इतका सगळा खर्च करणार का जसा तुम्ही आधी लग्नामध्ये खर्च करून राहिले होते, तेवढा खर्च तुम्ही करताय का आता, करत आहे का? नाही मॅम. नाही करू शकत. तुम्ही हळदीच्या दिवशी ऑर्नामेंटेशन तुम्ही साधं राहील तुमचं. हा, तुम्ही येलो कलर ठरवला असेल, जे कलर कॉम्बिनेशन ठरवलं असेल ते सगळं करणार. पण जी तयारी आपण आधीच्या लग्नांमध्ये करत होतो की 10 लोक येतात आपल्या घरी, 10 लोक म्हणण्यापेक्षा 1000 लोक येतात, त्या 1000 लोकांसमोरचं जे आपण जे वेअरिंग करणार, जे ऑर्नामेंटेशन करणार, त्याच्यातला डिफरन्स आणि आता कोरोना काळातला डिफरन्स, याच्यात किती तफावत आहे ना, यामध्ये तफावत, फरक दिसतो ना आपल्याला, जाणवतो ना, जाणवतो का, हो की नाही? हो मॅम. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे पण तेच बघायचं आहे कंपनीच्या याच्यामध्ये पण, की आपल्याला कुठलं बजेट कमी करायचं आहे, कशाची कॉस्ट आपल्याला वाढवायची आहे, काय कंट्रोल करायचं आहे, हे आपण इथे पाहणार. ते आपल्याला कशात बघायचं आहे, कॉस्ट कंट्रोल टेक्निक मध्ये बघायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय सांगितलं, इन्व्हेंटरी कंट्रोल, बरोबर, इन्व्हेंटरी कंट्रोल, कॉस्ट कंट्रोल, बजेटरी कंट्रोल, स्टँडर्ड कॉस्टिंग, हे सगळं आपल्याला बघावं लागेल. येस मॅम. आणि ज्या इकॉनॉमिकली जे कोणते मॅनर्स आहेत, आता कंपनी म्हटलं म्हणजे तिथे इकॉनॉमी प्रत्येक गोष्टीसाठी खर्च आला आहे, बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणी तिथे पैसा लागलेच आहे. इकॉनॉमिक मीन्स पैसा, तेच झालं. तर ते जे मॅनर्स आहेत त्याच्यामध्ये कोणतं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर समजा आपल्याकडे आपल्याला कापड आणायचं, कंपनीमध्ये आपल्या कापड बोलवायचं आहे, ठीक आहे, पण आपल्या मशीन्स खराब झालेल्या आहेत, तर आपल्याला सर्वात आधी काय बघावं लागेल, कापड पण बोलवावं लागेल आणि मशीनही बघावं लागेल. तर सगळ्यात पहिले मशीन ठीक करावं लागेल, आणि आपल्याला जेवढा कापड लागत आहे, जर इथे बजेटिंगचा काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण कपडा थोडा कमी बोलवू आणि खर्च कुठे लावू, ते कपड्यातला जो कपात करू ते आपण कुठे लावू, मशिनरीज मध्ये लावू, बरोबर. मोस्ट नीट कोणती आहे, जर मशीनच तुमची व्यवस्थित नसेल तर तुम्ही कापड घेऊन स्टिच कशावरती करणार, ठीक आहे. कळते की कुठे आपल्याला इम्पॉर्टंट वाढवायचं आहे आणि कुठलं कमी करायचं आहे. जर आता आपल्याकडे खूप सारा कापड आहे मागल्या वर्षीचा, दरवर्षी आपण रॉ मटेरियल्स बोलवतो किंवा जे काही रॉ मटेरियल्स बोलवतो त्यातलं आपल्याकडे 50% वाचलेलं आहे, ठीक आहे, रॉ मटेरियल आपल्याकडे 50% आहे, तर आपण ते 50% पहिले यूज करणार ना, तर दरवर्षी जरी आपण बोलवत असणार, जे काही टन मध्ये आपण जे रॉ मटेरियल्स बोलवतो आहोत, जर 50% आपल्याकडे वाचलेलं आहे तर आपण परत 50% बोलवणार का, आपण 100% बोलवणार का, जेवढं आपण दरवर्षी बोलवतो, तर आपण 50%च बोलवणार, हो की नाही. हो मॅम. येस मॅम. कळलंय तुम्हाला आता कॉस्ट कंट्रोल टेक्निक, कळलं का की नाही कळलं.
कळलं मॅम. आता कळलं. आता परत आपण मागे जाऊ. स्टॅटिस्टिकल मेथड. तुम्ही कॉस्टिंग तुम्हाला यावर्षी आहे का? आपण फायनल इयरला असेल कदाचित ते. बरं आपण याच्या आधी हे बघितलं आहे. हा बोल, काय म्हटलं? हॅलो हा बोल ना. मॅम, माझं नेटवर्क इश्यू खूप होऊन राहिलं. आता मी काय सांगू तुला, नेटवर्क इश्यू होत आहे तर माझंच नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊन राहिला. मी तुला काय सांगू? आवाजच मॅम खूप अडकत आहे मधामध्ये. माझ्याकडनं बरोबर आहे पण नेटवर्क. अंजली, तुला पूर्ण आवाज येतोय ना माझा? हो मॅम. म्हणजे तुझ्या नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. बघ कुठे नेटवर्क मिळते तिथे जाऊन बस. टेरेस वर जाऊन बस. आता काय बघू आपण, स्टॅटिस्टिकल मेथड. ठीक आहे. आपण मागच्या वर्षी ब्लॉग्स तयार केले, मागच्या सेशन मध्ये बनवलेत का? अरे आपण ब्लॉग्स बनवलेत का? हो की नाही सांगत चला ना. अंजली, तुला माझा आवाज येत आहे ना? हो मॅम. हा, तर मी काय म्हणत आहे, आपण मागल्या वर्षी ब्लॉग्स तयार केले, बरोबर? हो मॅम. त्याचं लेआउट पण आपल्याला माहिती आहे कसं करायचं. केले होते आपण. हो मॅम. ओप्पो A5, रुपाली, बरोबर? नाव टाक आधी आणि मला सांग, क्लास संपल्यानंतर जॉईन करून काय करते तू? अनम्यूट कर आधी. ओप्पो A5 अनम्यूट कर. रुपाली, टायमिंग माहित नाही आहे का तुला? मी अनम्यूट करायला सांगितलं. हो मॅम. तुला क्लासचं टायमिंग माहिती नाही आहे का? मग मी बघते आहे की तू रोज म्हणजे शेवटचे जे 10-15 मिनिट असतात त्यामध्ये जॉईन होत असते, आणि रोजच. चला, एखाद्या दिवशी काही प्रॉब्लेम असेल तर गोष्ट वेगळी आहे. मला उद्यापासून बरोबर 10 वाजता जॉईन पाहिजे. काय? हो मॅम. शेवटच्या 15 मिनिटात जॉईन करून करता का मग? चला, कुठे होतो आपण? स्टॅटिस्टिकल मेथड. हा, तर आपण त्याचे लेआउट पण काढले आहेत. लेआउट बघितले कसे करायचं ते. त्यानंतर आता हे आपण कसं करायचं हे आपण बघितलं. कंपनीमध्ये असंच काम होणार का? होणार का? येस ऑर नो? अरे सांगा ना. कंपनीमध्ये कुठल्या पद्धतीने काम चालतं? मॅम, आवाज कटून राहिलाय. आता कटतंय का? आता येत आहे का? अडकून राहिला आवाज. माझ्या इथे तर ठीक आहे ग, इथून काही प्रॉब्लेम नाही दिसत आहे.
नाहीतर ते हे नसेल, नेट प्रॉब्लेम असेल तर तिथे 4G दाखवतच नाही. काय माहिती मॅम. मग तुझ्याकडला काही इश्यू असेल. मॅम हा मॅम हे समजतच नाहीये नेटवर्क मुळे. उद्या घ्या ना हा पार्ट. उद्या घ्यायचा. हो मॅम, स्टॅटिस्टिक्स. मग आता काय करायचं आपण? आपल्याकडे 15 मिनिट्स आहेत अजून. रुपाली आता जॉईन झाली आहे. मग क्लास ऑफ करायचा. हो मॅम, कारण मॅम नेटवर्क मुळे नाही का अर्ध समजत आहे आणि अर्ध समजतच नाही. ते कॉस्ट व्हॅल्यूचं समजलं, ते पण तुम्ही 2-3 वेळा सांगितलं म्हणून. पाऊस खूप झाला ना मॅम इकडे म्हणून. हो, काल पाऊस आला होता. आमच्या इकडे पण खूप झाला मॅम. काल होताच पाऊस ना, चांगलाच पाऊस आला काल. सध्या मान्सून वाढला आहे आणि यावर्षी पाऊस खूप आहे असं ऐकण्यात पण आहे. हॅलो पवन सर. पवन सर, हॅलो सर. मुली क्लास बंद करू म्हणत आहेत. त्यांना प्रॉब्लेम होत आहे नेटवर्क मुळे. तर सर मी ऑफ करते आहे इकडने.